Next example, practice set 1.3. 8th example पहा. In the figure, segment AC and segment BD intersect each other in point P and AP upon CP is equal to BP upon DP. Then prove that triangle ABP similar triangle CDP. आता इथे आपल्या लक्षात येतंय डायग्राम पाहिली तर इथे टू ट्रायंगल्स जे आहेत तर ते आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत, पण यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला टू करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये दिलेले आहेत. पहा एपी अपॉन सीपी दिलेलं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं डायग्राम मध्ये तर हे एपी अपॉन इकडचा भाग सीपी हा आणि बीपी हा पहा अपॉन डीपी. तर ह्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये दिलेले आहे. फक्त विषय एवढाच आहे की आणखीन त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप झाला पाहिजे. तर हा कोण आणि हा कोण हा समाविष्ट कोण आहेत त्या बाजूनी केलेलं आणि हे एकरूप आहेत का तर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि मग इथे आपल्याला लक्षात येते की साइड अँगल साइड टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट ही साइड आहे इथे आणि ही पण इथे घेतलेली आहे. म्हणजे साइड अँगल साइड टेस्टनी हे सिमिलर होत आहेत. ओके, आता एवढाच भाग लिहायचा आहे. सोपा एक्झाम्पल पहा. इन ट्रायंगल एबीपी, इन ट्रायंगल एबीपी अँड ट्रायंगल सीडीपी. ऑलरेडी याच्यामध्ये दिलेलं आहे AP अपॉन CP is equal to BP upon DP, BP upon DP. इथे आपण याला रिझन द्यायचं आहे गिवन. ऑलरेडी आपल्याला हे दिलेलं आहे म्हणून गिवन लिहायचं आहे. ओके, आणि इथला नंतरचा पार्ट म्हणजे हा अँगल पहा. अँगल APB, अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल हा पहा APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD, CPD आणि इथे कारण लिहायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स किंवा अपोजिट अँगल्स. आता या टू ट्रायंगल्स मध्ये टू करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये झाल्या आणि त्याने इन्क्लूड केलेला अँगल कॉन्ग्रुएंट झालेला आहे आणि म्हणून इथे साइड अँगल साइड टेस्ट होते. देअरफॉर बाय साइड अँगल साइड टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, साइड अँगल साइड टेस्ट फॉर similarity, triangle ABP, triangle ABP similar triangle CDP. तर इथे जे आपल्याला सिद्ध करायचं होतं तर ते इथे सिद्ध झालेलं आहे. तर हे असं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर इथे तुम्हाला गिवन पार्ट लिहायचा असेल तर तुम्हाला तो गिवन पार्ट गिवन लिहायचा असेल तर इथपर्यंतचा पार्ट गिवन मध्ये लिहायचा आहे आणि हा पार्ट जो आहे तर तो आपल्याला टू प्रूव्ह मध्ये लिहायचा आहे. पण इथे आवश्यकता नाही. एक्झाम्पल देतानाच इथे डायग्राम आणि हे माहिती दिलेली आहे त्यामुळे हा एवढाच पार्ट आपल्याला आन्सर मध्ये लिहायचा आहे हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल डायग्राम दिलेले आहे. इन फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D on side BC is such that angle BAC is equal to angle ADC. Then prove that CA square
इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. एक्झाम्पल मध्ये डायग्राम दिलेली आणि एवढी माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे स्वतंत्र गिव्हन टू प्रूव्ह असं काय लिहायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल हे सोडवायचं आहे, म्हणजेच प्रूफ इथे लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला गिव्हन टू प्रूव्ह लिहायचंच असेल तर इथे ग्रीन कलरनी दाखवलाय तेवढा पार्ट गिव्हन मध्ये येणार आणि ब्लू कलरनी दाखवलेला पार्ट आहे तो टू प्रूव्ह मध्ये येणार आहे. पण त्याच्यासाठी स्वतंत्र मार्क या एक्झाम्पल मध्ये असणार नाही, म्हणून तुम्ही डायरेक्ट प्रूफ लिहिलं तरी इथे चालतं. ओके. हा, तर या एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे ते समजावून घ्या. तर आता जे ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे, ट्रायंगल पहा, मी पुन्हा एकदा दाखवतो ते डायग्राम मध्ये. हा ट्रायंगल आपल्याला इथे सिमिलर दाखवावे लागतील आणि मग हे प्रूव्ह करावं लागेल. कोणते ट्रायंगल? तर बीएसी ट्रायंगल पहा इथे कुठे आहे तो. हा बी ए सी ट्रायंगल पहा. आणि नेक्स्ट ट्रायंगल जो आहे तो एडीसी. एडीसी कुठे आहे पहा, मी वेगळ्या कलरने दाखवतो, थोडे वेगळा दिसावा म्हणून तो आतल्या बाजूला दाखवतोय. एडीसी. तर हे टू ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर ऑलरेडी याच्यामध्ये हा अँगल इथे पहा, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. उरलेला अँगल म्हणजे हा इथे आहे पहा, कॉमन अँगल. आणि अँगल अँगल टेस्टने ते सिमिलर होतात आणि त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर हे आपल्याला प्रूव्ह होतंय. पहा आता प्रत्यक्ष कसं लिहायचं आहे. तर इन ट्रायंगल बीएसी, इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी. याच्यामध्ये आता ऑलरेडी इथे दिलेलं आहे, इथे पहा बीएसी, अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट अँगल एडीसी. त्यांची मेजरमेंट इक्वल दिलेली आहे तिथे, म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत लिहू शकतो आपण. आणि इथे रिझन लिहायचं आहे गिव्हन. नेक्स्ट पार्ट म्हणजे याच्यामध्ये आता हा सामायिक अँगल लिहायचा आहे. सामायिक म्हणजेच कॉमन अँगल आपल्याला लिहायचा आहे. अँगल एसीबी कॉन्ग्रुएंट अँगल इथे पहा डीसीए. डीसीए इथे कारण लिहायचं आहे कॉमन अँगल, कॉमन अँगल. आता इथे अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल सी एवढं लिहिलं असतं तरी सुद्धा पुरेसं आहे, पण 3 लेटर्सनी सुद्धा आपल्याला हे लिहिता येणं गरजेचं आहे. ओके. हा, आता मग इथे पहा, या टू ट्रायंगल्स मध्ये आपण हे करस्पॉन्डिंग टू अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले आणि म्हणून ते टू ट्रायंगल्स अँगल अँगल टेस्ट नुसार सिमिलर आहेत. आणि म्हणून इथे पहा, देअरफॉर बाय अँगल अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, ट्रायंगल बीएसी, ट्रायंगल बीएसी सिमिलर ट्रायंगल एडीसी. तर एकदा का ट्रायंगल सिमिलर दाखवले की त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो. घेताना कोणत्या घ्यायच्या आहेत, इथे सी ए पहा, त्यामुळे इथे पहा सी ए अपॉन सी डी इज इक्वल टू सीबी अपॉन सी ए घ्यायचं. इथे पहा सीबी अपॉन सी ए असं मी घेणार आहे. पहा आता पुढचा पार्ट, सी ए अपॉन सी डी, सी ए अपॉन सी डी इज इक्वल टू सीबी अपॉन सी ए, सीबी अपॉन सी ए. का? तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. शॉर्टकट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे. आणि मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे.
क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे पहा, CA इंटू CA, CA स्क्वेअर इज इक्वल टू इथे CB इंटू CD, CB इंटू CD. आणि नेमकं हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं, ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथे हे टू ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घ्यायचे आहेत. इथे कोणत्या घ्यायच्या आहेत हे या रेषेवरून ठरतं. इथे पहा, जे प्रूव्ह करायचं आहे तर इथे CA, CB, CD, तर हे येणं गरजेचं आहे या रेशो मध्ये. म्हणून आपण हा चॉईस केला, CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. ओके, हा जस्ट अ मिनिट. नेक्स्ट पार्ट आहे थेरम. when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे कोणतेही टू ट्रायंगल सिमिलर जर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असतो. ओके, आता हे जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला डायग्राम काढावी लागेल. तर इथे टू ट्रायंगल्स घ्यायचे आहेत. इथे टू सिमिलर ट्रायंगल घेतलेले आहेत. ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल PQR. तर एवढे स्टार्टिंगला आपल्याला इथे घ्यायचं आहे. ओके, आणि मग इथे दिलेला पार्ट आपण गिव्हन मध्ये लिहायचा आहे. दिलेला पार्ट ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल PQR, टू ट्रायंगल सिमिलर आहेत एवढेच दिलेलं आहे. आणि आता काय प्रूव्ह करायचं आहे ते टू प्रूव्ह मध्ये येणार. त्यामुळे टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचं आहे पहा, तर त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे. ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचे. आणि ह्या करस्पॉन्डिंग साइड्स पहा, ABPQ, BCQR, ACPR ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत आणि त्याच्या स्क्वेअरच्या रेशो इतकं घ्यायचं आहे. त्यामुळे 3 टाइम्स इक्वल साइन देऊन लिहिलेलं आहे. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. देन कन्स्ट्रक्शन. आता इथे डायग्राम मध्ये काही बदल करावा लागतो, तर तो आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आता आपल्याला काय लिहायचं आहे आणि काय बदल केलाय तो समजावून घ्या. तर इथे परपेंडिक्युलर टाकलेले आहेत. सेगमेंट AD परपेंडिक्युलर साइड BC आणि B', D', तसे इकडे सेगमेंट PS परपेंडिक्युलर साइड QR आणि Q', S', R. तर इथे तसं लिहायचं आहे, ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर BC and B', D', segment PS perpendicular side QR and Q', S', R. ओके, तर हे झालं डायग्राम. त्याच्यानंतर गिव्हन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट पार्ट इज प्रूफ. आता इथे डायग्राम वरती आहे म्हणून मी इथे साइडला घेतलेले आहे. आता प्रूव्ह करत असताना आपल्याला सुरुवातीला एक प्रॉपर्टी झालेली आहे, कोणत्याही टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांचा बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शन मध्ये असतो. इथे पहा, या ट्रायंगलचा BC हा बेस आहे आणि AD हाईट आहे. इथे QR बेस आहे आणि PS हाईट आहे. ओके, मग आता इथे या टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इथे घेतलेला आहे. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथे पहा, BC इंटू AD बेस इंटू हाईट अपॉन PQR मध्ये इथे QR बेस हाईट PS म्हणजेच QR इंटू PS.
आता हे थोडं सेपरेट केलेलं आहे, म्हणजे बीसी छेद क्यू आर हे सेपरेट लिहिलं आणि इकडे एडी छेद पीएस आहे ते सेपरेट लिहिलं, असं सेपरेट केलं. नंतर याची आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे, याची, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट पहा. इन ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल पीक्यूएस. एबीडी हा पहा, इथे मी डायग्राम मध्ये दाखवतोय वेगळ्या कलरनी. एडीबी पहा, हा इथे हा राईट अँगल आहे, इथे पहा हा ट्रायंगल, तर हा इथे राईट अँगल आहे. ओके, हा तर इथे अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू, बी आणि क्यू ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहेत. हा पहा बी आणि हा क्यू, का तर हे सिमिलर ट्रायंगल असल्यामुळं, सिमिलर ट्रायंगल आहे ते दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे अँगल क्यू, बी आणि क्यू हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे रिझन लिहिलेला आहे गिवन, रिझन लिहिलेला आहे गिवन, रिझन आहे गिवन. ओके, नेक्स्ट आता इथे अँगल एडीबी कॉन्ग्रुएंट अँगल पीएसक्यू पहा. एडीबी हा पहा राईट अँगल आहे आणि पीएसक्यू हा पण राईट अँगल आहे, म्हणून इथे रिझन लिहिलेलं आहे ईच मेजर्स 90 डिग्री, प्रत्येकाचं माप 90 डिग्री आहे. मग आता हे जे लाइनिंग केलेले टू ट्रायंगल्स आहेत तर ते अँगल अँगल टेस्ट नुसार सिमिलर होणार आहेत. आणि म्हणून पुढे पहा, अकॉर्डिंग टू अँगल अँगल टेस्ट ट्रायंगल एबीडी सिमिलर ट्रायंगल पीक्यूएस, हे छोटे अर्धा अर्धा भाग आहे, लाइनिंग केलेले ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत. मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रोपोर्शन मध्ये घेऊ शकतो. कोणत्या घ्यायच्या आहेत, तर एडी अपॉन पीएस इज इक्वल टू एबी अपॉन पी क्यू. तर इथे एडी अपॉन पीएस आहे पहा, तर हे इथं आलेलं आहे एडी अपॉन पीएस इज इक्वल टू एबी अपॉन पी क्यू. बट अँगल एबीसी, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, हे मोठे ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत आणि म्हणून आपण याच्या देखील करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो. कोणत्या टू साइड्स घ्यायच्या आहेत पहा, एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर. तर या टू साइड्स आपण एबी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर, तर हे प्रपोर्शन मध्ये घेतलेले आहेत. इथे जे स्टेटमेंट वरचं पहिलं आहे तर त्याला स्टेटमेंट नंबर 1 दिलेला आहे, इथे मिळालेलं आहे त्याला स्टेटमेंट नंबर 2 आणि इथे मिळाले त्याला स्टेटमेंट नंबर 3 म्हटलेलं आहे. आता इथे थोडस ऑब्झर्वेशन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे पहा एबी अपॉन पी क्यू आहे आणि इथे पण एबी अपॉन पी क्यू आहे, आलं का लक्षात. त्यामुळे एडी छेद पीएस, इथे मी बॉक्स करून दाखवतोय पहा, एडी छेद पीएस इज इक्वल टू बीसी छेद क्यू आर होणार. हे इक्वल आहे सर्कल मधले, त्यामुळे या बॉक्स मधले इक्वल होणार, तेच इथे लिहिलेलं आहे पहा, एडी अपॉन पीएस इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर. ओके, आता आपल्याला इथे काय करायचं आहे ते समजावून घ्या. पुढचा भाग म्हणजे हा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथं जी एडी छेद पीएस आहे पहा, इथे वरती पहा पहिल्या स्टेटमेंट मध्ये, तर एडी छेद पीएस ची ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे बीसी छेद क्यू आर, ही व्हॅल्यू मला आता इथे ठेवायची आहे. हे पहा इथे व्हॅल्यू ठेवायची आहे बीसी छेद क्यू आर आहे का, तर त्याची व्हॅल्यू मला आता इथे एडी छेद पीएस या ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे इथे एडी छेद पीएस आहे की नाही, तर इथे बीसी छेद क्यू आर येणार, ही एडी छेद पीएस ची व्हॅल्यू इथे ठेवणार. इथे काय ठेवणार मी, बीसी छेद क्यू आर ठेवणार आहे आणि त्यामुळे इथे बीसी इंटू बीसी, बीसी स्क्वेअर होईल अपॉन इथे क्यू आर इंटू क्यू आर, क्यू आर स्क्वेअर येईल. हे पहा इथे हे येणार आहे. तर हे आपल्याला पुढच्या भागात आता मी इथे समजावून सांगतोय पहा. ओके,
तर आता याच्या पुढचा नेक्स्ट पार्ट पहा.